दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानं राजधानी हादरली. मात्र तपासात काही वेगळंच निष्पन्न झालंय. हा आत्मघाती हल्ला नव्हता, तर तो घाईगडबडीत केलेला स्फोट होता. काही असो, देश एका मोठ्या संकटातून थोडक्यात वाचलाय, ही मोठी गोष्ट आहे. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन. दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटाच्या तपासाची सूत्र सुरक्षा यंत्रणांनी हाती घेतली. यात एक महत्त्वाची माहिती समोर आली. ती म्हणजे हा हल्ला आत्मघाती नाही. फरीदाबादमधून 2,900 किलो स्फोटकं जप्त करण्यात आली होती. त्यामुळे आरोपीवर दबाव वाढला होता. याच घाईत त्यांनी हा स्फोट घडवला. मात्र तात्पुरत्या पद्धतीनं तयार केलेलं स्फोटक उपकरण हे पूर्ण विकसित नव्हतं. त्यामुळे स्फोटाचं क्षेत्र मर्यादित राहिलं आणि जीवितहानी टळली. जर हा बॉम्ब पूर्ण विकसित झालेला असता तर लाल किल्ल्याजवळचा परिसर उद्ध्वस्त झाला असता. मात्र स्फोटाच्या ठिकाणी कोणतेही खड्डे, छर्रे किंवा धातूचे तुकडे आढळले नाहीत. म्हणजेच ही घाईगडबडीत केलेली चूक होती, आत्मघाती मिशन नव्हे. दिल्ली, हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये छापेमारी सुरू करण्यात आली. दहशतवाद्यांचं टेरर नेटवर्क कमजोर झालंय. या दबावाखाली आरोपीनं कारमध्ये स्फोट घडवला. याबाबत दिल्ली पोलिसांनी गृह मंत्रालयाला सविस्तर प्राथमिक अहवाल सादर केलाय. एनआयएनं आता औपचारिकपणे या प्रकरणाची सूत्र हाती घेतलीत. भारताची सुरक्षा यंत्रणा सजग आणि समन्वयित आहे. यंत्रणांनी केवळ दिल्लीच नाही तर अनेक संभाव्य ठिकाणं सुरक्षित ठेवले. टेररच्या हाती तंत्रज्ञान असलं तरी यंत्रणांच्या हाती सुरक्षितता आहे. या स्फोटात जीव गमावलेल्यांसाठी दिल्ली सरकारनं संवेदनशील पाऊल उचललंय. मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख तर गंभीर जखमींना 2 लाखांची मदत जाहीर केली. पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना सोडणार नाही असा इशारा दिलाय. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या प्रत्येक नागरिकासोबत सरकार खंबीरपणे उभा आहे असं आश्वासन दिलंय. दहशतवाद्यांनी भारतात दहशतवाद पसरवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणा तत्पर आहे आणि दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी देश सज्ज आहे असा संदेश भारतानं कृतीतून दहशतवाद्यांना दिलाय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.